खूप स्वागत। आज आपण सकाळच्या ब्रेकफास्टसाठी ओट्स चिल्ला कसा बनवायचा ते बघणार आहे। जर तुमचं डाएट वगैरे चालू असेल तर तुमच्या डाएटसाठी पण ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। एकदम इन्स्टंट आणि फटाफट 10 ते 15 मिनिटात होणारी ब्रेकफास्ट रेसिपी आहे। चला तर मग ओट्सचा चिल्ला बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। ओट्स चिल्ला बनवायला हे एक बाउल आपण ओट्स घेतले, साधेच ओट्स आहेत, मसाला ओट्स नाही आहे ते घेतले। आणि त्याच्या बाइंडिंगसाठी आपण हे भाकरीचं पीठ घेतलंय। याच्यात ज्वारी बाजरी आणि नाचणीचं पीठ मिक्स आहे। जर तुमच्याकडे भाकरीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता किंवा बेसन पण वापरू शकता। याच्यामध्ये 2 चमचे घेतले मी। हे सर्व आपण थोडंसं फिरवून घेणार आहे हे मिक्सरला। ओट्स सर्व मिळून येण्यासाठी थोडंसं पीठ पण मी त्यातच मिक्स करते। हे सर्व आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। ओट्स असं छान असं दरदरीत वाटून घेतलंय मी। पीठ आणि ओट्स सर्व छान मिक्स झाले। त्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकते मी। दही टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे। थोडंसं आपण त्यात पाणी टाकूया। 1 कप एवढं पाणी टाकते मी। 1 कप पाणी लागेल, कारण थोडा वेळ आपण झाकून ठेवल्यावर ते पाणी सर्व ऑब्झर्व होतं पिठामध्ये। छान असं पीठ भिजवून घ्यायचे। 1 कप पाणी एवढं सर्व लागलंय आपल्याला। असं सर्व भिजवून घ्यायचंय। त्याच्यात सर्व भाज्या टाकते मी। कांदा घेतलाय अर्धा तो टाकते, टोमॅटो अर्धा घेतलाय तो टाकते, थोडंसं गाजर घेतले किसून छोटंसं। ही आलं लसणीची पेस्ट आहे ती टाकते, पाव चमचा घरीच बनवलेली आहे। हे मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकायचे अर्धा चमचा। कोथिंबीर टाकते बारीक चिरून। त्याच्यात मसाले पण आपण वापरूया। तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। हळद टाकते पाव चमचा, अर्धा चमचा लाल तिखट टाकते। हा गरम मसाला आहे तो टाकते अर्धा चमचा। ही धने पूड टाकते अर्धा चमचा। असं सर्व मसाले मी एकाच डब्यात रोजचे वापरायचे भरून ठेवते, म्हणजे आपल्याला वापरायला पण सोपे पडतात। सर्व ठिकाणी शोधत राहायला लागत नाही। वेगवेगळे ठेवले तर डबे एकत्र ठेवले तर पटकन पण काम होतं। आता अजून आपल्याला पाणी लागणार आहे। अजून 1 कप पाणी ओतते मी। हे सर्व एवढं लागणारच आहे पाणी आपल्याला, म्हणून टाकते मी। मला प्रमाण समजलं नाही तर अंदाजाने थोडं थोडं पाणी टाकत जा। भाज्या सर्व तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्याच्यात बीटरूट पण तुम्ही किसून घालू शकता, म्हणजे भरपूर फायबरयुक्त अशी आपली रेसिपी होईल। बीटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं। बीट शिमला मिरची पण टाकू शकता। अशी थोडी घट्टसर कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला। आता चिल्ला बनवायला घेऊया आपण। गॅसवर हे पॅन ठेवले मी, थोडंसं तेल टाकते पाव चमचावर। पॅन छान आपलं तापलेलं आहे। नॉनस्टिकच्या पॅनला जास्त तेल लागत नाही, तेल नाही वापरलं तर खाली सुकून खराब होतं पॅन। थोडंसं तेल टाकायचं आहे। 1 चमचावर बटर टाकते मी, अजून टाकते थोडंसं त्याला पसरवून घ्यायचं। जेवढं जाड पातळ पाहिजे तुम्हाला
तेवढा चिल्ला बनवायचा आहे, जाड पातळ. काही काहींना पातळ खायला आवडतो. ह्याच्यात अजून थोडंसं पाणी घालून तुम्ही पातळ पण करू शकता. जास्त पातळ पण केलं तर पलटी पण होत नाही सहसा लवकर. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे वरून पण छान आपला वाफेने शिजेल. 1 मिनिट झाले, काढून चेक करूया. छान असा वरून ना. आता वरून थोडंसं 1 चमचा मी तूप टाकते. त्याच्याबद्दल तुम्ही तेल किंवा अमूल बटर पण टाकू शकता. अजून आता छान उकळतोय. नॉनस्टिक पॅनला लाकडी चमचा शक्यतो वापरावा, म्हणजे त्याला रॅशेस पडत नाहीत पॅनला. छान पलटून घेतलं आहे मी. पुन्हा दुसऱ्या साईडने पण छान खरपूस करून घेऊया. छान असा दोन्ही साईडने झाला. आता ह्याला मी जाळीवर असा काढून घेते, म्हणजे जाळीवरच छान आपला थंड पण होईल. आता दुसरा एक टाकून दाखवते. डाळीचा चमचा घेतलाय मी. हा दीड ते 2 चमचा टाकायचं बॅटर. थोडंसं तूप टाकते मी. झाकून ठेवायचं. 1 मिनिट झालं, झाकण काढून घ्यायचं. छान असा खालून आपल्याला अजून करून घ्यायचं आहे. आणि झाले आता ना पलटी करूया. साईडने पण थोडा प्रेस करायचा. साईडचा कडा पण छान शेकल्या जातात. आपण खालच्या साईडने झालाय. आता काढून घेऊया जाळीवर असा. अशी आपली ओट्स चिल्ल्याची रेसिपी रेडी आहे. भरपूर हेल्दी आणि प्रोटीनयुक्त. डाएट वगैरे तुमचं चालू असेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही बनवून तुम्ही खाऊ शकता. हिरव्या चटणी बरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर मी सर्व केलं आहे. दह्या बरोबर किंवा नुसते चहा बरोबर पण छान लागतो हा चिल्ला. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.